नाव सांगा. नीलम विजय सोनाने. कुठे राहता तुम्ही? जेल रोडला. बरं, काय काय त्रास होता तुमच्या बॉडी मध्ये? कमरेचं होतं, गुडघ्याचं होतं, कानाचं होतं, सगळ्याच मी कंटाळले होते या सगळ्या दुखण्यालाच. बरं. कारण की डोकं पण दुखायचं, कमरेत पण, गुडघे पण दुखत्या, चालायला येईना, सगळंच एकदम मी हैराण होऊन गेले होते. पण रोज उठून देवाला म्हणत होते मला घे आता तू वर, घे वर. पण आता मला प्रदीप सरांनी नवीन जीवदान दिलं, नवीन जीवन दिलं. तुमचा त्यासाठी आता देवाला धन्यवाद. मानेचा त्रास कसा आहे? कमी आहे. पाठीचा कान किती टक्के बंद होता? हा किती टक्के? नव्हतंच येत ऐकायला. बिलकुल ऐकायला येत नव्हतं. बिलकुल. हा. आता आपण हा कान बंद करू तुमचा, आहे ना? आणि तुम्हाला मी विचारतो काही प्रश्न, आहे ना? बर, तुमचं नाव सांगा. नीलम विजय सोनाने. आणि तुम्ही कुठे राहता? जेल रोडला. बर, मुंबईला तुमचं कोण असतं? मुलगा आहे, मुलगी आहे, दोन्ही मुली आहे. बर, नातूंचं नाव काय तुमच्या नातूचं? ओमकार आणि संस्कार. बर, आता तुम्हाला या कानाने किती टक्के ऐकायला येतं? 80% वर ऐकायला यायला लागलं. बरं, आपण जो उपचार केला त्यामध्ये काही औषधांचा, गोळ्यांचा वापर केला का? नाही. बर, तुम्ही समाधानी आहात ट्रीटमेंट बद्दल? पक्का ऐकायला येतं तुम्हाला? यानी 0 ऐकायला यायचं पहिले, आता पूर्ण ऐकायला येतं तुम्हाला? हा कान पॅक बंद आहे पलीकडचा, तरी ऐकायला येतं? बरं, आता जे हा व्हिडिओ पाहतील ज्यांना ऐकायलाच येत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? खरंच प्रदीप सरांकडं उपचार करा. जे करतात ना ते खूप चांगले उपचार करतात. ऐकण्याचं जे मशीन घेऊन, ते मी घेऊन झालं होतं मशीन, पण मशीनचा पण मला उपयोग नाही झाला. सरांनी मला चांगलं केलं, कानाची माझी हे केली, व्यवस्थित ऍक्टिव्ह केली. मशीन लावलं का आपण? मशीन वगैरे नाही, मशीन नाही लावलं, काही नाही. बिना मशीनचा उपचार केले? ड्रॉप वगैरे टाकलं का? काहीच नाही टाकलं. काही औषधांचा वापर, गोळ्या? नाही. पक्का? खोटं तर नाही बोलत? काही नाही, औषध नाही टाकलं, काही नाही. धन्यवाद. धन्यवाद.